तर मंत्री महाजन आणि पालकमंत्री गोरेंनी सोलापुरातील अपघाताचा आढावा घेत जखमींची विचारपूस केली। विहिरींना 3 फुटांपर्यंत कठडे उभारले पाहिजेत असं गिरीश महाजनांनी म्हटलंय। विहिरींना कठडे न उभारणाऱ्यांवर कारवाई करणार असा इशारा देखील गिरीश महाजनांनी दिलाय। तसंच ठेकेदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं पालकमंत्री गोरेंनी म्हटलंय। अशा रस्त्याच्या बाजूला ज्या विहिरी आहेत की त्यांना तुम्ही कठडेच करत नाही, म्हणजे तुम्ही पूर्ण विहीर बांधतात पण 3 फुटाचं जर वरती तुम्ही रिंग टाकली त्याला फरक काय पडणार आहे, पण तुम्ही ते करत नाही आणि त्यामुळे अशा गोष्टी घडतायत, अशा एवढ्या मोठ्या दुर्घटना घडतायत। मला वाटतं सगळ्यांना सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्या आणि मी महाराष्ट्रभर आम्ही सांगतो आता की अशा रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरी यांच्यावर 3-3, 4-4 फुटाचे कठडे असलेच पाहिजे, 3 फुटापर्यंत तरी असले पाहिजे की जेणेकरून असे अपघात होणार नाही आणि जे करणार नाही त्यांच्यावर आम्ही कारवाई करू। या कॉन्ट्रॅक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडणार नाही। अनेक ब्लॅकलिस्टेड हा वेगळा विषय आहे, तो खूप छोटी कारवाई आहे, याला कुठल्याही परिस्थितीत त्याला सोडलं जाणार नाही। यामध्ये जे जे दोषी असतील MSRDCचे काही अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, डायव्हर्टर नाही, कुठं साईनबोर्ड नाही, कुठं काही नाही तिथं, त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला जे जे जबाबदार आहेत त्या सगळ्यांच्यावर कारवाई होईल। तर या प्रकरणासंदर्भात ट्विट जे आहे ते रोहित पवार यांनी केलंय। मसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत कोसळल्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारी आहे असं रोहित पवारांनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये म्हटलंय। मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना असं रोहित पवारांनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये म्हटलंय। या अपघातामागील कारणांचा शोध घेण्यासोबतच शासकीय यंत्रणेनं तातडीनं बचाव कार्यात मदत करावी ही विनंती असं देखील यावेळेला रोहित पवारांनी म्हटलं। तर अयोध्येतील राम मंदिरातील चोरी प्रकरणामध्ये योगी सरकारकडून SIT गठीत करण्यात आले। 2 कर्मचाऱ्यांना अटक करत लाखो रुपये जप्त करण्यात आले। अटक केलेल्या एका कर्मचाऱ्याच्या घरातून 10 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। 18 ते 20 हजार पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 1.5 कोटींची जमीन आणि 40 लाखांचा प्लॉट खरेदी केल्याची माहिती समोर आली। तर ठाकरेंचे आमदार बाबाजी काळेंना फडणवीसांनी दिलेल्या प्रपोजलची चर्चा आहे। भीमाशंकर येथे पाहणीसाठी गेले असता फडणवीसांनी वक्तव्य केलं। बाबाजी काळेंसोबत फोटोसाठी वळसे पाटलांनी फडणवीसांकडे आग्रह धरलेला होता। बाबाजींना एक प्रपोजल दिलंय, फडणवीसांनी हे वक्तव्य केलं तर मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा राजकीय अर्थ लावला असं बाबाजी काळेंनी म्हटलेलं आहे। विकास कामांबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रपोजल दिल्याचं बाबाजी काळेंनी म्हटलं। आम्ही बाबाजीला एक प्रपोजल दिलं। प्रपोजलच्या बाबतीत जे बोलले तर ते वळसे पाटील साहेब जेव्हा गाडीने पलीकडून मंदिराकडे गेले, आम्ही पायऱ्यांनी चालत होतो, त्यावेळेस ते म्हटले की तुमच्याकडून जी नाराजी आहे ती कोणत्या बाबतीत आहे? म्हटलं रस्ते आणि आमच्या लोकांना, आदिवासी भागाला त्या ठिकाणी रोजगार मिळावा एवढंच। तर त्या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं की ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या मला वेगवेगळे प्रस्ताव द्या, ते संपूर्ण प्रपोजल तुमचं आम्ही शासनाच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन लवकरच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अगोदर ती पण आपण कामं पूर्ण करायचा प्रयत्न करू। तर जळगावमध्ये महायुतीच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांची बसण्याची जागा बदलली। मेळावा सुरू झालाय त्यावेळेला अनिल पाटील उजव्या बाजूला शेवटच्या खुर्चीवर बसलेले होते। गिरीश महाजनांच्या लक्षात आल्यानंतर अनिल पाटलांना मंत्री सावकारेंच्या बाजूला बसण्यास सांगण्यात आलं। दरम्यान यावर अनिल पाटलांनी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे। खुर्च्यांमुळे नाही, कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे माणूस मोठा होतो असं अनिल पाटलांनी म्हटलं। तर ही 2 दृश्य आपण पाहतो आहोत। आधी अनिल पाटील उजव्या बाजूला शेवटच्या खुर्चीवर बसल्याचं पाहायला मिळतंय आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये ज्यावेळेला त्यांना गिरीश महाजनांनी सांगितलं त्यावेळेला महाजनांच्या लक्षात आल्यानंतर आसन व्यवस्था बदलण्यात आलेली आहे आणि सावकारेंच्या बाजूला जाऊन अनिल पाटील बसल्याचं इथं पाहायला मिळतंय। नाही, या खुर्च्यांचा खेळ जो आहे तो संगीत खुर्चीसारखा असतो। या खुर्च्यांवर माणूस होत नाही, लोकांच्या प्रेमावर माणूस मोठा होतो आणि आम्ही आमच्या पक्षाच्या जीवावर मोठे झालेलो आहे। कोणी खुर्च्या दिल्या काय नाही दिल्या काय याच्यावरती आम्ही काही मोठे लहान ठरत नसतो आणि तसा काही प्रकार नव्हता। सुरुवातीलाच आमदार ज्या ठिकाणी लिहिलेलं होतं त्या ठिकाणी मी जाऊन बसलो।